21 एप्रिल 2025 रोजी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागला। या निकालपत्रामध्ये तात्कालीन क्राईम डीसीपी तुषार जोशी यांच्यावर कारवाई करावे असे कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेत। तर तुषार जोशीवर का कारवाई करावी, तर माननीय उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास झाला। त्या तपासामध्ये माननीय उच्च न्यायालयाने आदेश करताना डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली ह्या गुन्ह्याचा तपास व्हावा म्हणून क्राईम डीसीपी तुषार जोशी हे या गुन्ह्याचा किंवा ह्या हत्याकांडाच्या तपासामध्ये निगराणी करत होते। या हत्याकांडातील 3 नंबरचा आरोपी हा माफीचा साक्षीदार होणार म्हणून कोर्ट जेल प्रशासन थ्रू त्यांनी अलिबाग सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला। ती माहिती फक्त ह्या तपासाचे हेड म्हणून तुषार जोशी यांना माहिती होती, परंतु तुषार जोशींनी अशी काही यंत्रणा लावली की तो आरोपी माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टामध्ये गेलाच नाही। त्याचबरोबर या हत्याकांडातला मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याचं मोबाईलचं लास्ट लोकेशन हे कळंबोली पोलीस स्टेशन होतं। ज्या दिवशी कुरुंदकरला अटक झाली, तो जर मोबाईल जप्त केला असता तर ह्यामधले अजूनही पुरावे मिळाले असते, परंतु ह्या सगळ्या गोष्टीला तुषार जोशीच जबाबदार आहेत। याबाबत नवी मुंबईमध्ये मी 2018ला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याची सविस्तर माहिती तुषार जोशी कसे यामध्ये गिल्टी आहेत, कसे आरोपींना मदत करतायत याचं सविस्तर पत्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं, परंतु त्यावेळी ह्या माणसावरती कोणतीही कारवाई झाली नाही। उलट यांना चांगला तपास केला किंवा उत्कृष्ट तपास म्हणून या तुषार जोशीला राष्ट्रपती पदक द्यावं म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्यानं आणि महाराष्ट्र शासनानं राष्ट्रपतीला शिफारस केली आणि त्याच्या बदल्यात याच तुषार जोशींना राष्ट्रपती पदक मिळालं। या तुषार जोशींच्या चुकीमुळे या घटनेमध्ये या हत्याकांडामधला 2 नंबरचा आरोपी हा निर्दोष सुटलाय। शासन मात्र आता ह्या कोर्टाच्या निकालावरती कारवाई करण्यासाठी ह्या हत्याकांडाचा ज्या तपास महिला पोलीस अधिकारी केला त्या संगीता अल्फान्सोवरच कारवाई का करू नये अशी शासनानं पोलीस खात्यानं अल्फान्सो यांना नोटीस काढलेली आहे की ज्या महिलेनं पोलीस तपास चांगला केला, परंतु ज्या तुषार जोशींनी ह्या तपासामध्ये डिले ठेवल्यामुळे आरोपी निर्दोष सुटले यातले आणि ती ह्या राज्यातल्या सरकारला सत्तारूढ माणसाला मदत झाली, त्यांच्यावर मात्र कारवाई करत नाही। आज राज्य शासन आम्हाला मृत्यूचा दाखला देत नाही, अश्विनी बिद्रे हत्याकांडातला आरोपी निर्दोष सुटले म्हणून राज्य शासन अपिलात हायकोर्टला गेलेलं नाही, ते जावं म्हणून आम्ही मागणी करतो। सध्याचं शासन या राज्यातल्या महिलांना न्याय देण्यास कमी पडतं, पण तुषार जोशी सारख्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतं म्हणून काळ सुकवतो आणि म्हणून तुषार जोशीची ही नंतरची कारनामे जी महिलांच्या बाबतीतली आहेत त्या बाबतीत महिलांना न्याय देण्यात हा अधिकारी जाणीवपूर्वक कुचराई करतो। त्यामुळे या तुषार जोशीवरती पण त्यावेळी कारवाई करावी आणि अश्विनी बिद्रे हत्याकांडातल्या रखडलेल्या बाबी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पूर्ण कराव्या हीच या माध्यमातून माझी विनंती आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।